नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुराणिक हाऊस भद्र अहमदाबाद या ठिकाणी आपण आलेले आहोत. रुची नुपूर मराठे या वहिनींना भेटणार आहोत. मराठे कुटुंबाला जाऊन भेटूया आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकार करूया. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे सगळ्या माऊली हातात लेझिम घेऊन कधी एकदा आम्हाला संधी मिळते आणि आम्ही लेझिम खेळायला सुरुवात करतो या उत्साहात आहेत. तर चला सुरुवात करूया आजच्या या भागाला. भेटूया मराठी कुटुंबाला आणि स्वागताचा स्वीकार करूया त्याच जल्लोषात. चला. वा वा. वा वा वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद 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 धन्यवाद. मी रुची नुपूर मराठे. मी IT फर्ममध्ये जॉब करते ॲज अ सोशल मीडिया एक्सपर्ट. रायटिंग ही माझी हॉबी आहे, पण आत्ता सध्या कामाच्या ह्याच्या गडबडीमध्ये ते काही लिहिला वेळ मिळत नाही. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की मी परत रायटिंग स्टार्ट करू. आमची लव्ह स्टोरी म्हणजे एकदम फिल्मी स्टोरीसारखीच आहे. म्हणजे ती सध्या काय करते, मूवीमध्ये जशी स्टोरी आहेत आमची थोडीफार तशीच आहे. आणि ती मूवी बघितल्यानंतर आम्हाला असं क्लिक झालं की परत आम्ही एक दुसऱ्यांना परत भेटलं पाहिजे. आणि आमची लव्ह स्टोरी कोणालाच माहिती नसल्यामुळे सगळेच इक्वली एक्सायटेड होते जाणून घेण्यासाठी. आता बांदेकर आमच्या घरी येणार आहेत, त्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहेत. माझ्या सासूबाई खूप उत्साही आहेत. तर भाऊजी लवकर या. मधुरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं, मग काय उखाणा वगैरे आज ठरवलं आहे का? हो, एक ठरवलं आहे. कुठला? पडले नुपूरच्या प्रेमात, वारात आली दारात, होम मिनिस्टरचं स्वागत करते आज आमच्या घरात. अरे वा, जोरात गेलाय. मी प्रेमात पडले ते आधीच सांगून टाकले. तुमचं बालपण कुठलं हो? भद्र प्रॉपर. भद्र, इथलं. अहमदाबाद. कोण कोण होता तुम्ही लहानपणी घरात? मी, आई आणि माझी ताई आहे. ताई. आई फार उत्साही आहेत, हो की नाही? अगदी अगदी. म्हणजे अहमदाबादमध्ये सगळे तेच सांगतील की आई फार उत्साही आहे असं. या ओळख करून सगळ्यांची आधी. ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. माझे आई बाबा, नमस्कार. माझे मावस सासरे, नमस्कार. माझे मावस सासू, नमस्कार. माझे नणंद, नमस्कार. आणि ह्या तिन्ही माझ्या नंदा आहेत. हो, नमस्कार नमस्कार. ते माझे धीर, नमस्कार. ते माझ्या सासूबाईंचे काय म्हणतात, मैत्री. जावा. जावा जावा, सासूबाईंचे जावा म्हणजे जावा. आता थांबा, नंतर जावा. माझी मावशी, नमस्कार. त्यांची नणंद, नमस्कार. आणि माझ्या नंदेची भावजाई. बरं बरं बरं. नमस्कार. आणि हे तिघ आमच्या घरातले. ही माझ्या मावशीची नात. बरं, नमस्कार. आणि हे माझ्या नंदेची मुलं. बरं. आणि हे सगळा परिवार दिसतोय. हो. हा सगळा कुठला? हे सगळे भद्र परिवार. आणि भद्र म्हणजे आमच्या आईच्या मैत्रिणी. आईच्या मैत्रिणी. व्हेरी गुड. आईच मैत्रिणी जमवू शकते, हो की हो. नाही? हो. बरं, आता सांगा जमलं कसं दोघांचं? जमलं कसं म्हणजे आम्ही लग्नासाठी तो विचार करत होता. मग आम्ही कोणाच्या? त्याच्या लग्नासाठी. मग आम्ही परत भेटलो. नाही नाही, परत भेटला, पण आधी कधी भेटला? आधी मी इथेच एका एरियातच राहत होतो. काय झालं हो? मला तुम्ही सांगा. नाही म्हणजे लहानपणी ही इथे राहायची, त्यामुळे असं ओळख होती, नाव वगैरे सगळं माहिती होतं. मग ते लोक दुसरीकडे गेले, आम्ही कधी इथेच कधी राहतो. कितवीत गेले? मी 4थीत 5वीत असताना, म्हणजे ती 1 वर्ष माझ्या मागे, म्हणजे 3री 4थी. तिसरीत असताना तुम्ही इकडनं गेला? ते दुसरीकडे भरूचला वगैरे राहायला गेले. भरूचला गेले. हां. आणि मग कॉलेज डेजमध्ये असताना मग ते परत होते. आणि इथे एक प्रख्यात मंदिर आहे गणपतीचं, त्यामुळे ती इथे आली होती दर्शनाला. काय झालं?
गणपतीच्या दर्शनाला आले. दर्शनाला आलेलो. का तुम्ही आलात? एवढी देवळं असताना याच गणपतीच्या देवळाला कारण की इकडची मान्यता आहे की इथे येतात सगळे दर्शनाला लांबून म्हणून तुम्ही इकडे आला. हां. मग काय झालं? दर्शन मग घेतलं. परत पहिल्यांदा आम्ही कॉलेजमध्ये असताना परत इथे भेटलो कोण कोण? आम्ही दोघं. का? पण गणपतीला आले होते ना तुम्ही. पण मंदिरात भेटलो ना. तुम्ही मंदिरात काय पूजा वगैरे सांगता? नाही नाही, मंदिर इथेच आहे घराशी अच्छा आहे. अच्छा, घरात शेजारी आहे. आणि पण तुम्ही कॉलेजमध्ये भेटला होता? नाही म्हणजे मंदिरात पहिल्यांदा भेटलो. आधी मला सांगा, तिसरीत असताना इकडनं तुम्ही भरूचला गेले, भरूचला गेलो. त्याच्यानंतर पहिल्यांदा कधी भेटले दोघे? मंदिरात. डायरेक्ट मंदिरात. तुम्हाला याच मंदिरात यायचं होतं कारण मान्यता आहे, हां, हो ना? हां. भविष्यात मान्यता मिळेल की नाही तो भाग नंतरचा होता. ह्या मंदिरात येणार हे तुम्हाला कसं कळलं? नाही कळलं नाही, आम्ही इथेच सगळे मित्र बाहेर खेळत असताना म्हणून ते एक फेस ऑफ झाला आणि मग सोशल मीडियावरतून फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवून नुसते- कोणी? कोणी पाठवलेली? मी पाठवली. अवघड आहे, मीच बहुतेक. फ्रेंड तुम्ही रिक्वेस्ट का पाठवली. स्वीकारली? कारण की असं ओळखत होतो, बघितलेलं हा आम्ही बरोबर एकमेकांना. बरोबर. त्यामुळे तुम्ही ते स्वीकारली. हां. नंतर काय झालं? नंतर मग आम्ही कॉलेजमध्ये बरोबर नव्हतो पण आमचे कॉमन फ्रेंड्स होते त्यामुळे आम्ही बरोबर हँगआउट वगैरे करायचो. हँगआउट काय हो? नाही म्हणजे असं ग्रुपमध्ये कॉलेज फ्रेंड्स बरोबर फिरायला जाणं वगैरे कुठे ते कळलं मला, पण मला सांगा, तुम्ही सोशल मीडियावरून तुमचं बोलणं सुरू झालं होतं, मग कॉलेजही तुम्हाला कळलं होतं, हो. मग तुम्ही एकत्र पुन्हा भेटायला लागले. हां म्हणजे ते तिचे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स असं मिक्स कुठेही फिरायला गेलो वगैरे ते कॉलेज डेजमध्ये जसं जातो तसं त्याप्रमाणे जात तेव्हा होता. हां जात होतो. मग पुढे काय झालं? मग कॉलेजनंतर असं वेगवेगळ्या मार्गी नोकरी लागली वगैरे मग तो कॉन्टॅक्ट टच सुटून गेला. परत एकदा हो. तुमचं म्हणजे एक बरं आहे. हां, तुम्ही तिसरीत गायब झाला, कॉलेजमध्ये आला, गणपतीच्या निमित्ताने पुन्हा ओळख सुरू झाली, पुन्हा कॉलेजमध्ये ग्रुपमध्ये भेटले, हो. परत गायब झाले. परत गेलो. बेस्ट आहे हो तुमचं हे. कसं काय म्हणजे? ते तसंच आहे ना, कॉलेजनंतर नोकरी वगैरेमुळे फ्रेंड्स चेंज झाले, ते ग्रुप सगळे हळूहळू वेगळे होत गेले. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारायचं आहे की इतकं दुरावल्यानंतर परत एकत्र आणण्यासाठी कोण प्रयत्न करायचं जास्त? दोघंच. दोघं कसं काय? इक्वल एफर्ट्स होते आमच्या दोघांचे. म्हणजे जर त्यांनी रिक्वेस्ट पाठवली तर मी एक्सेप्ट केलीच ना. हो ते केलं. हां मग पण त्याच्यानंतर परत तुम्ही का नाही प्रयत्न केला त्यांना शोधण्याचा? नाही असं कॉन्टॅक्टमध्ये होतो म्हणजे दिवाळीला विश करा, दिवाळीला, बर्थडेला वगैरे wish करा, असं असं formality वाले ओळखून friends आहे होतो. असं म्हणजे एकमेकाला ओळखून होतं. हां ओळखून होतो. अरे का हसताय काय? माहिती सासूबाई, काय हसलात तुम्ही? हा, मग एकमेकांना ओळखूनच आहेत ते. या 2 वर्षातला किंवा त्यापूर्वीचा एखादा मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? आम्ही परत मग त्याच्यानंतर परत भेटलो. आम्ही कुठे? एक पिक्चर बघितला, कुठला? ती सध्या काय करते. असं तुम्ही? नाही, तुम्हाला माहित दोघांनी. नव्हतं काय करते? दोघांनी वेगळा वेगळा पाहिला होता पण तो पिक्चर पाहिल्यानंतर असं क्लिक ते आहे जे ते पिक्चरची स्टोरी आहे, तर मग विचार झाला की एकदा परत भेटून पाहू. आणि तेव्हा लग्नाचं चालू पण तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं ती सध्या काय करते ते? नाही टचमध्ये नव्हतं. म्हणजे असं बर्थडे विश केला, दिवाळी विश केली वगैरे, ते तेवढा टच होता फक्त. मग डायरेक्ट चित्रपटाला गेलात तुम्ही? नाही, आम्ही वेगळे 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 गेलो. मी फॅमिली बरोबर, ती असं ती माझ्या फ्रेंड्स बरोबर. पण एकाच थिएटरमध्ये? एका थिएटरमध्ये पण नाही, वेगळं- आम्ही वेगळं वेगळं बघितलं. आम्ही पिक्चरच वेगवेगळा बघितला. पण बरं. पिक्चर बघून मला ह्याची आठवण आली आणि त्याला माझी आठवण आली. हे म्हणजे ते एक स्टोरी आहे. तेव्हा ते आम्ही पिक्चर पाहिल्यानंतर व्हॉट्सअप वगैरे स्टेटस वगैरे ठेवतात, तेव्हा कळलं एकमेकाला की दोघांनी हा पिक्चर पाहिला. आणि मग थोडे 1-2 दिवस मग एकमेकाला मेसेज केला, मग भेटणं, परत बोललो. मग त्यानंतर लग्नाचा प्रस्ताव कोणी कोणासमोर ठेवला? आम्ही म्युच्युअली डिसाईड केलं. असं कोणी प्रस्ताव नाही ठेवला. दोघांनी डिसाईड केलं की आपण बोलूया, लग्न करायचं का, काय आहेत अपेक्षा पण एकमेकांच्या. त्याच्यात सुद्धा कोणीतरी पुढाकार घेतला असेल? है नाही. म्हणजे ते भेटणं जे होतं ते त्या निमित्तानेच होतं, कारण की घरी लग्नाचं वगैरे चालूच होतं सगळं, मुली बघणं वगैरे. आणि ती आधीपासून ओळखत होतो, म्हणून म्हटलं एकदा भेटूया. आणि मग पहिले आम्ही दोघांनी निर्णय घेतला? चर्चा केली की विचार केला की करू शकतो का वगैरे सगळं. मग आमचा निर्णय ठरला, मग घरच्यांना सांगितलं. किती वर्ष झाली लग्नाला? 2. नवीनच आहे म्हणजे एकदम, हो ना? हो हां, हो. का हसता का हो तुम्ही या गोष्टीवर? असं लग्नापूर्वी तुम्ही जे बाहेर वगैरे उभे राहायचे हां. ते बरं वाटतं की आता जास्त बरं वाटतं? आता जास्त बरं वाटतं. का? आता म्हणजे असं एक कम्पेअर करता नाही, पण एक दोघं बरोबरच असतो, म्हणजे गोष्टी जास्त करता येतात, बोलता जास्त येतं. 2 वर्षात किती वेळा गणपतीच्या मंदिरात गेले? एकदाही
पत्रिका लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेलो. शेवटी ते देवाला पत्रिका ठेवायला जातो लग्नाची, ते तेव्हा गेले होते. नाही आता गेलेलो आम्ही. आता आज कार्यक्रम संपल्यावर एकदा जाऊन या परत एकदा. नाही नाही, आता मुलगा झाला तेव्हा मग गेलेलो शेवटी मुलाला अच्छा, दर्शन अच्छा, करायला. अच्छा. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की या घरात आला तेव्हा तुमच्या या घरातलं कोणी ओळखीचं नसेल ना तेव्हा? नाही, आईंना ओळखत होते. कशी आम्ही हा, ते इथेच लहानपणापासून- राहत होतो ना, त्यामुळे लहानपणापासून. पण आल्यानंतर या कुटुंबात कसं काय वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. ही 2 वर्ष कशी गेली तुमची? मजेत गेली. आई सासूबाई खूप हौशी आहेत, एकदम मजेत गेली. हो, हौशी म्हणजे आता मी आलो ना तेव्हा त्यांनी इतक्या म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा करत करत त्या इतक्या फोर्समध्ये नाचत होत्या. तुम्ही आधी विचारणार होतं कोण आहे, तेवढ्यात आम्ही म्हटलं घरातले जे आहेत ते घरात जा. लहान मुलासारख्या धावत सुटल्या त्या घरात यायला. तेव्हाच म्हटलं की त्यांचा उत्साह केवढा आहे. हो ना. या सगळ्या गप्पा सुरू असताना या आनंदाच्या प्रसंगी आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. घरात असलेली चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला शोधून आणायची आहे. अच्छा. हां, वेळ 1 मिनिटाची आणि त्यासाठी ही पहिली चिठ्ठी आहे. उंच माझा झोका. वेळ सुरू झाली. तुम्ही सांगू शकता. झोका झोका तिकडे. बंदर क्या जाने अदरक का स्वाद. फर्स्ट एनिवर्सरी गिफ्ट. नखांची रंगरंगोटी. 10, 9, 8, 7, 6, 4, 3. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. सासूबाईंकडे माईक आहे. सासूबाईंना काहीतरी बोलायचं आहे. सासूबाई सांगा सूनबाईंबद्दल. सुनबाई मुलीसारखीच आहे आणि मुलगी पण आहे. दोघी जणी एकदम लहान मोठ्या बहिणीसारख्या राहतात आणि खूपच छान आहे. स्वभाव छान आहे, मन मिळावं आहे एकदम. खूपच छान मिसळून गेली आमच्या घरामध्ये. मुलगा बाहेर उभा राहतोय तेव्हा अंदाज आला होता की भविष्यात असं काही काही घडणार आहे? नाही, तसाच अंदाज तेव्हा नव्हता आला कारण खूप लहान होते दोघं. इथे जेव्हा ती राहायची तेव्हा ती 3री 4थीत होती, म्हणजे असा अंदाज नाही आला. येऊ पण शकत नाही. आणि मग जेव्हा भेटायचे तेव्हा कुठे बाहेर भेटायचे, म्हणजे मला काही कल्पना नाही यायची कधी. तुम्ही इकडे हो. हे बरं बाहेर चाललंय तुमचं. आईला इकडे आपलं तुम्ही गरजा महाराष्ट्र माझा करत ठेवला आणि नाही पण खुश आहात. खुश एकदम मस्त. समाधानी आहे. खूप छान. अशी सून तुमच्या घरात आली, आनंदी आहे. खूप खूप छान. अन्नपूर्णाच ती आमच्या घरची. आज 2री आली अन्नपूर्णा घरात. अरे वा, किती छान. बघा यापेक्षा वेगळी उपाधी कुठली, हो की नाही? इतकं चांगलं बोललेत तुमच्याबद्दल. त्या जावयाबद्दल चांगलं सांगा. त्यांचा स्वभाव एकदम छान आहे. अच्छा, हो का? मी सांगितलं म्हणून मिळून नाही नाही हे चांगला जावई मिळाला. चांगलं झालं. पण खुश आहात, समाधानी आहे. हो, समाधान. सासू आमचे जावई चांगलेच मिळालेत आम्हाला आणि स्वभाव पण खूप चांगला आहे, मन मिळाव आहेत. आणि मुलगी तुमची? तिच्याबद्दल तर ती पण अगदी खूपच चांगली आहे. आता तिच्याबद्दल काय पुढची मुलगी आहे म्हणजे काय, चांगलेच शब्द सगळे. हो का? हो. आता कोण बोलणार आहे अजून या दोघांबद्दल? नाही, रुचीचा स्वभाव खूपच छान आहे. 1 मिनिट. सुरुवात नाहीने केली आहे. नाही, रुचीचा स्वभाव खूप छान आहे. आम्हाला म्हणजे तेव्हा आम्ही 3घच राहायचो, म्हणजे 4घा एक फॅमिली मेंबर आता येणार आहे, मग ते कसं पुढे होणार त्याची भीती असायची नेहमी. पण ती आल्यावर ती भीती नाहीशी झाली. कुठेच कधीच जाणवलं नाही की आता एक 4था मेंबर आपल्याकडे आलाय. ती घरची होऊन गेली पटकन आणि एकरूप होऊन गेली सगळ्यामध्ये. घरी येणं जाणं असतं, खूप असतं. मग ते आम्हाला होतं की आईच्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्यांचं चहा पाणी करायचंय तिला, म्हणजे दुसरी मुलगी कंटाळेल. पण तिने ते मैत्रिणी जेव्हा येणार असतात आईच्या तेव्हा तुम्ही ऑफिसलाच असता? नाही, जेव्हा सॅटर्डे संडेला येतात, मग ऑफिस आवर्स नंतर जेव्हा येतात तेव्हा मी असते त्यांच्याबरोबर. आणि मैत्रिणी काय रोजच येतात वाटतं? अरे म्हणजे यायलाच पाहिजे काय सासूबाई, हो की नाही? मग नाहीतर काय. वरचेवर प्रोग्राम्स असतात तिचे, म्हणून ते प्रॅक्टिससाठी सगळ्या गोळा होतात आणि काही काही घेऊन येतात आणि मग चहा पाणी नाश्ता मस्त करतात आणि मग आपापल्या घरी जातात. अरे वा, खूप असं आहे. छान. म्हणजे माणसांची गर्दी हो, असणं हो. तिला लागतात यासारखं माणसं. श्रीमंत घर नाही असं म्हणतात. त्यामुळे ही जी काय माणसांची श्रीमंती आहे ती फार महत्वाची आहे. अजून कोणी बोलणार आहे? काय म्हणजे आता सगळेच लोक चांगलं बोलले तर मी जरा सांगतो. लग्नानंतर
मतलब ती माझ्या भावाला असं सुट्टा सोडत नाही का तो सुट्टा सुटत नाही ते माहीत नाही आहे, पण तो जो आधी जे बाहेर उभा राहायचा तसा आता उभा राहत नाही. काय म्हणताय? मी तर सुट्टाच सुटते. आता बाहेर उभं राहायला कारण नाही. कारण घरात आल्यावरती बाहेर कशाला उभं राहील. तुम्ही बाहेर असता का? म्हणजे माझं अजून गणपती मंदिरला जायचं बाकी आहे. झालं ना तर तुम्ही पण गाभाऱ्यातच येणार. बरं बरं, आता पहिलं चित्र कोण काढणार आहे? मी चित्र सोपं देतो, काळजी करू नका, घ्या. ओके. चला दाखवा. हे ओळखू नका. 10 चूक 9 8 7 6 5 4 अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालंय आणि गाढवाची शपथ आहे परत चित्र काढायला. पिझ्झा. पापड, पुरणपोळी, गुळाची पोळी, थालीपीठ, 7 धिरडं, 6 डोसा, अभिनंदन, चला हे बक्षीस मिळालं. घ्या. तिसरं चित्र काढा पटकन दोघांनी मिळून. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दाखव. काय सुंदर चित्र काढलं. कुठलं आहे हे? कुठलं? अभिनंदन. जसं या सगळ्यांनी कौतुक केलं तसं तुमच्याबद्दल काही जणांना काही सांगायचं आहे. काय सांगायचं आहे बघू. जे बोलू शकत नाहीत ते लिहून दिलेलं आहे. तुम्हाला दोघांना म्हणजे कधीतरी घरातही जेवावं, घरात केलेलं, अशी एक तक्रार आहे. हां खरं खरंय. जरा घरी जेवण करत जा. नवीन व्यक्तींबरोबर तुम्ही पटकन मिक्स होत नाही, ते केलं पाहिजे. आणि जमलं तर कुकिंग शिकलं पाहिजे. मला कुकिंग येतं. नाही बनवते छान. ते हे दोघांचं गुण आहे की खूप छान बनवतात पण कधी कधी बनवतात. म्हणजे घरातल्यांना त्या रोज बनवतात. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? अवघड आहे. जसं बनव म्हणाला तसं की बाई लग्न झाल्यानंतर कुठे ना कुठे एक, कारण की ते रिस्पॉन्सिबिलिटी डिवाईड होते म्हणून जेवढं आधी इन्व्हॉल्व्ह होत होतो सगळीकडे ते थोडं थोडं कमी झालं आहे. तर मे बी सॉरी आणि ट्राय युअर बेस्ट की आम्ही थोडं जास्त इन्व्हॉल्व्ह होऊया. त्यामुळे सगळेच भावंड वगैरे, बहिणीकडे पण सुद्धा जायचं लिमिट झालं आहे थोडंसं, तर त्यांची क्षमा मागाल की अजून इन्व्हॉल्व्ह पण होणं. असं काय एवढा काय बदल झाला तुमच्यात लगेच? नाही, त्याचे 2 कारण आहेत. माझी लग्नानंतर लगेच नोकरी बदलली, त्यामुळे लोकांना वाटतं की ते लग्नामुळे बदललं, ॲक्च्युअल नोकरीमुळे बदललं. नाही तसं नाही, पण बहिणीकडे जायला सुद्धा तुम्हाला अचानक वेळ मिळत नाही, नोकरीचं जास्त डिमांडिंग असते. नाही, पण ह्याच्यामुळे त्यांच्यावरती येतो ना सगळा रोष. हो तेच म्हणजे हे तसं म्हणून ते क्लॅरिटी देतं. लोकांना वाटतं की लग्नामुळे झालं, ॲक्च्युअली नोकरीचे टाईम वाढल्यामुळे तो मॅनेज होत नाही मग टाईम. तुम्ही सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा? सगळ्यांनाच. कधी कोणाचं मन दुखवलं असेल अनइंटेन्शनली कधीही, तर सगळ्यांनाच सॉरी. महाराष्ट्राच्या प्रथेप्रमाणे झी मराठी ओटी घेऊन आलेला आहे. ताई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन अहमदाबाद गुजरातमधला हा आजचा प्रवास इथेच थांबणार आहे आणि आता आपण निघतो आहोत बँगलोरच्या दिशेने. तेव्हा लवकरच येत आहोत बँगलोरमध्ये. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात बँगलोरमध्ये. नमस्कार.